हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज होता संडे आणि हे सकाळीच गेले होते लोडात. तर तिथून आणली होती मच्छी आणली होती, ओला जवला आणि वावीचा डोका आणला होता, पिवली वाव होती, पापलेट आणला होता. पहिला तर मच्छी मी सगळी एकदम स्वच्छ धुवून घेतली एक एक करून आणि त्याच्यानंतर इथं वाटण करायला घेतला होता. मी खोबरा असा भाजून ठेवला होता ऑलरेडी. त्याच्यानंतर वाटण पण इथे आपला रेडी झालेला आहे, हिरवा वाटण. आणि त्यावेळी आणलेली होती शेकटाची शेंग, ती आणलेली वावीत टाकाला. शेंगा मस्त लागतात वावीचे रशान आणि कैक जण दुधी पण टाकतात. तर इथे यांना पट्टा शेकटाची शेंग, तर मी तीच टाकली होती. तर एकीकडे मी इथं वाव बनवायला घेतली होती, वावीचा रस्सा करायचा होता आणि मग हळद मीठ मसाला वगैरे टाकून सगळा बनवत ठेवला एकीकडे रस्सा. आणि इथं मी पापलेट पण मॅरिनेट करायला घेतलं होतं एकीकडे. पापलेट पण मस्त एकच आणला होता त्यावेळी, तो पण खूप मोठा होता. थोडासा इथे मी कोकम घेतला होता रश्श्यात टाकायला. ओले जवल्याच्या वड्या मस्त लागतात. आणि इथे बेसन, थोडासा भाकरीचा पीठ घेतला मी, मीठ मसाला हळद असं सगळं मसाला वगैरे टाकून थोडासा लसूण पण ठेचून घेतला होता. मी जवल्याच्या वड्या तर अशीच बनवते आणि तुम्ही कशी बनवता मला कमेंट मध्ये सांगा. मग एक अंडा पण टाकला होता मी फोडून. त्याच्यानंतर पूर्ण असं मिक्स करून घेतला आणि ठेवला थोडं 10-15 मिनिटं असंच मी. आणि मग घेतलं इकडं भाकरी करायला. दलन पण माझा संपलेला, तर जेवढा पीठ होता तेवढ्याच्या मी भाकरी इथं घेतल्या करायला. 4 का 5च भाकरी झाल्या होत्या याच्या. आणि मग ते एक एक करून मी सगळ्या भाकरी घेतल्या पटकन करून. भाकरी करत होतो तर हे पण आले आणि मी मच्छी काही फ्राय केली नव्हती, नंतर करेन बरं. तर हे आले आणि ह्यावी घेतलेला की इथे पापलेट फ्राय करायला मी मॅरिनेट करत ठेवल्या होत्या, तर यावी इथे फ्राय करून घेतल्या. आणि तुमचा पण नवरा असं तुमची मदत करतो का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी इकडे घेतल्या मी जेवल्याच्या वड्या बनवायला. आणि माझ्यासाठी मी काय भाजी बनवली नव्हती, तर मी इटल्या खाल्या होत्या, यावी सकाळी आणल्या होत्या त्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, बाय.